नमस्ते. आपण याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर पाहणार आहोत. याच्या आधी आपण श्रीरामांविषयी भरपूर काही आपण ऐकलं आहे. जे काही त्यांचं मातृप्रेम, पितृप्रेम म्हणा, बंधुप्रेम म्हणा किंवा पत्नीप्रेम म्हणा आणि सीतामांचंही पतिप्रेम जे आहे ते ह्याच्यातून आपल्याला दिसून येते. म्हणजे त्यांना वनवासात जाण्यासाठी त्यांचा एवढा हट्ट होता सीतामांचा की मला यायचेच तुमच्यासोबत, असं श्रीरामांना त्या वारंवार म्हणत होत्या. तरीही श्रीरामांची इच्छा नव्हती की त्याने वनात यावं, आपल्यासोबत यावं, कारण जाण्यासाठी काही जागा योग्य नसती. तर मग त्यांनी असंच सीतामांनी खूप कठोर शब्दात त्यांना सुनावलं, असं काय कारण आहे की मला सोबत नेणार नाही. असं कारण पण व्हॅलिड पाहिजे सांगण्यासारखं की तुम्ही मला घेऊन जाणार नाही. कारण सीतामांचा विश्वास होता की श्रीराम हे खूप पराक्रमी आहेत आणि आहेतच, पराक्रमी होते, शूर योद्धा होते. त्याच्यामुळे त्यांना एक विश्वास होता की मी कुठेही जाईल तिथे मी श्रीरामांसोबत असेल तर मी सुखी असेल आणि मला कसलीही भीती वाटण्याचं कारण नाही, असं त्यांचा विश्वास होता. म्हणून त्यांनी हट्ट धरला आणि त्यांचं खूप प्रेमही होतं, त्या राहू शकत नव्हत्या. चला आपण पुढं पाहूया की त्यांची कठोर वाणी आपण पाहिली ती सीतामाची. म्हणजे त्यांनी खूप काही लक्ष्मणांनाही सुचवलं होतं. जेव्हा लक्ष्मण हे सीतामाच्या संरक्षणासाठी आले होते तेव्हा सीतामांना असं वाटत होतं की लक्ष्मण श्रीरामांपाशी थांबायचं सोडून माझ्यापाशी येत आहेत, म्हणजे श्रीरामांना काय व्हावं असं लक्ष्मणांना वाटतं, असं त्यांचा गैरसमज होता. सीतेच्या चरित्रातील सामान्य माणसासारखे दोष ठळकपणे दाखवून वाल्मिकींनी तिला देवी बनवू दिले नाही. श्रीरामांच्या सहवासात 25 वर्षे राहून तिला रामांच्या पराक्रमाची व सामर्थ्याची कल्पना आली नाही आणि जो रोज चरणाचे चंदन करण्यापुरते तिच्याकडे येणी ठेवून सेवाच करीत राहिला त्या पुत्रवत लक्ष्मणावरती हिडीस आरोप करते. पण फारच लवकर तिला पश्चाताप करण्याची पाळी येते. बेसावध राहून रावणाच्या जवळ गेल्याने त्याने तिचे अपहरण केले तेव्हा सर्वप्रथम तिला लक्ष्मणाची आठवण झाली. ती म्हणते, लक्ष्मणा, तू महापराक्रमी आहेस, वडिलांना आनंद देणारा आहेस, धर्माकरता सर्वस्वावर लाथ मारणारा आहेस आणि आता रावण मला अधर्माने नेत असताना तू इकडे का पाहत नाहीस? सीतेच्या सुंदर हसण्याची, सुंदर दंत पंक्तींची, सुंदर नेत्रांची परिव्राजकेशी रावण प्रशंसा करतो. तो तिला म्हणतो की देवी, गंधर्वी, यक्षी, किन्नरी कोणीही तुझ्या सौंदर्याची बरोबरी करू शकणार नाही. इतके श्रेष्ठ रूप, अशी सुकुमारता आणि अवस्था, ही सर्व प्रशंसा ऐकून त्याचा हेतू लक्षात येऊनही तिला त्याच्या शापवाणीची भीती वाटते, याचे आश्चर्य वाटते. रावण सीतेला घेऊन म्हणजे कुटीबाहेर रावण सीतेला घेऊन जातो. वाटेत जटायू रावणाशी लढतो पण पराभूत होतो. हा चॅप्टरच मूव पॉईंट असा आहे की सीतेला रावण घेऊन जातो, याच्यावरती हा चॅप्टर आहे. रावण सीतेला घेऊन जातो. वाटेत जटायू पक्षी जो असतो तो रावणाशी लढतो पण पराभूत होतो. त्यावेळी शहाणपण करून सीता आपले अलंकार व साडीचा एक भाग फाडून खाली टाकते. त्या वस्तू नेमक्या किष्किंधा नगरीजवळ उभ्या असलेल्या वानरांना सापडतात. हा सीतेच्या धोरणीपणाचा परिणाम होता. यानंतर हनुमान अशोक वाटिकेतील सीतेचे अवलोकन करतो. उदास मुखमंडल, सृंनी भरलेले डोळे, विखुरलेले केस, पतिवियोगामुळे सर्व शरीरावर मलिनता आलेली अशा सीतेचे तो निरीक्षण करत असताना त्याच वेळी रावण तेथे येतो. तिच्या तोंडून तो सीतेची प्रशंसा ऐकतो. पण सीता पट्टराणी करण्याची अभिलाषा बाळगणाऱ्या त्या रावणाकडे न पाहता मध्ये एक गवताची काडी धरून ती बोलत होती. भय आणि दुःख यामुळे ती व्याकुळ झाली होती. ती रावणाला म्हणत होती, तू तुझ्या पत्नीवर प्रेम कर, मी पतिव्रता आहे, माझ्यातून मन काढून टाक. मी मोठ्या घराण्यात जन्मलेली आहे, एका पवित्र कुळात माझा विवाह झालेला आहे, मी सती आहे, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम माझे पती आहेत, मी त्यांच्याशिवाय अन्य कोणाचाही विचार करू शकत नाही. लवकरात लवकर तू मला रामाकडे पोचते कर, हाच शहाणपणा ठरेल. पहा, तर सीता जेव्हा रावण सीतामांचं अपहरण करतो तेव्हा सीतामा प्रत्येक म्हणजे क्षणाक्षणाला त्या श्रीरामांचं नाव घेत असतात. श्रीरामांवरती एवढं प्रेम असतं त्यांचं, खूप पतिप्रेम असतं बाबा त्यांचं, खूप म्हणजे खूप. म्हणजे ज्यावेळेस रावणाला त्या सांगतात की तू लवकरात लवकर मला रामांकडे पोचते कर, मी एक पवित्र कुळातील आहे आणि मी
पतिव्रता खूप आहे. हाच तुझा शहाणपणा ठरेल की तू रामांकडे पोचते कर, असं जेव्हा सीतामा सांगतात तेव्हा तिच्या बोलण्यात साधुवृत्ती, गर्भ आणि तेजस्विता होती. एवढ्या बलाढ्य पुरुषाचे प्रलोभन व त्याने केलेल्या प्रार्थनेला झिडकारणे सीतेसारख्या सतीलाच शोभते. तिच्या स्त्रीतत्वाचा दर्पाने कामुक रावणाच्या इच्छेचाही चुराडा झाला. करून पूर्ण स्थितीतही तिने आपली एकनिष्ठ ढळू दिली नाही. तिचा आत्मसन्मान व सहनशक्तीची परीक्षा घेतली नाही. तिचे आत्मसन्मान व सहनशक्तीची परीक्षा घेतली गेली. एका क्षणी तिच्या मनात आत्महत्येचा विचार येऊन गेला. पण रामाने दिलेली खुनेची मुद्रिका घेऊन हनुमान लगेच समोर आल्याने ती आशावादी झाली. हनुमानाबरोबर बोलतानाही तिचे मर्यादा पालन वाखाणण्यासारखे आहे. ती एकट्या रामांचेच नव्हे तर त्यांच्याबरोबर लक्ष्मणाचे सकुशल आहे ना, असा प्रश्न हनुमानाला विचारते. कदाचित लक्ष्मणाविषयी तिचे मन अपराधी असावे. म्हणजे का अपराधी असेल हे समजून जातं. कारण जेव्हा लक्ष्मण त्यांच्या संरक्षणासाठी येतो तेव्हाच त्या लक्ष्मणांना उलटपालट बोलतात, गैरसमज करून घेतात. ती त्यांच्याविषयी स्नेहपूर्ण चौकशी करते व रामांना माझ्यापेक्षा लक्ष्मण अधिक प्रिय असल्याचे बोलून जाते. रामांविषयी अधिक काळ जगू शकणार नसल्याचा निरोप तिने हनुमान जवळ दिला. ती एकूणच गंभीरपणे त्यांच्याशी बोलली. रावणाने ठराविक मुदत दिली होती, त्याचाही विचार करायला हवा होता. हनुमान निघण्याच्या वेळी तिने त्याच्याजवळ चिन्ह स्वरूप चूडामणी दिला, ज्यामुळे रामांना विश्वास वाटेल. त्यावेळी गाठ पडल्याची खून म्हणून इंद्रपुत्र जयंताची कथा ऐकवली. ती कथा फक्त राम आणि सीता यांनाच माहीत होती. सीतेपासून थोडे दूर होऊन हनुमानाने फळे खाल्ली, पण बगीचा उद्ध्वस्त केला. हा उपद्रव करणारा कोण आहे असे सीतेला विचारल्यावर तिने चक्क कानावर हात ठेवले. ती म्हणते की मी सुद्धा घाबरले आहे. हा कोण कुठून आला हे मला माहीत नाही. मी तर यालाच राक्षस समजते आहे. म्हणजे सीता संकट काही खोटे बोलते, अर्थात सत्य बोलून कसे चालले असते. अशा प्रसंगी खोटे बोलावे असे धर्मशास्त्र सांगितले आहे. पहा, तर थोडक्यात आपण पाहिलं की रावणाने सीतेचं अपहरण केलं. हे थोडक्यात हा स्टार्टिंगचा एक मुद्दा त्यांनी मांडला आहे. पुढे डिटेलमध्ये त्यांनी सगळं काही स्टोरी दिलेलीच आहे की रावणाने सीतामाचं अपहरण कसं केलं काय. तर आपण नंतरच्या चॅप्टरमध्ये पाहूयात.